हा नमस्कार सर्वांना. आज ज्यांची मी ओळख करून देतोय असा माझा साहतेय मित्र, ज्याच्यासोबत मैत्री माझी ही 3 दशकांची राहिलेली आहे. आणि अशा या मित्राची आज या मूल्यवर्धनाच्या निमित्तानं मी ओळख करून देतो. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी DEDला या ठिकाणी प्रवेश घेतला कवटेकरला, त्याच वेळेस ज्या शहरीच्या कॅम्पसच्या बाहेरचं क्षेत्र आहे अशा अतिरिक्त क्षेत्रातल्या गोपाळपूर या गावावरून खऱ्या अर्थानं DEDला जाऊन येऊन करण्याचं काम या माझ्या मित्राने केलं. आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जेवढं विज्ञानाचं मंडळ आहे त्यामध्ये याचा खास हक्कांडा राहिलेला आहे की जेवढे विज्ञानाचे प्रयोग या ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये सक्रियता आणि ज्ञानेश्वर वसंत मोरे हे नाव त्या ठिकाणी निश्चितच घेतलं जातं. आणि विशेष या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे कवटेकरला झालं, माध्यमिक शिक्षण नामांकित अशा पंढरपूरच्या संस्थेत झालं आणि BEd हे पंढरपूरच्या कवटेकर या प्रशालेत झालं. आणि खऱ्या अर्थानं एक विज्ञानाला जागता ठेवणारा असा हा माझा मित्र आणि विज्ञानावर निश्चित प्रेम हे त्याचं राहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं की आपली मैत्री ही अबाधित ठेवली पाहिजे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन नीड म्हटलं जातं ना, असा हा मित्र. आणि कॉलेजच्या जीवनापासून ते अद्याप म्हणजे ऐन या ठिकाणी वयात सुद्धा अगदी चिर तरुण असताना हा मित्र नेहमी भेटल्यानंतर हसमुख राहील असा त्याचा या ठिकाणी चेहरा राहिला. आणि मित्रांप्रती सदर येतात या ठिकाणी त्याची निश्चितच राहिलेले केव्हाही कोठेही भेटला तर तेवढंच आत्मिक प्रेम हे या मित्राकडून निश्चित मिळलं जातं. म्हणून कुठेही भेटलं तरी निश्चितच या ठिकाणी आनंदाला उधाण आल्याशिवाय राहत नाही असा नावाप्रमाणेच ज्ञानेश्वर. धन्यवाद सखे सर. सखे सरांनी माझ्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच गोष्टी आमच्या दोघांच्या कॉमन आहेत. कारण DEDला आल्यापासून पुढचे 30 वर्ष जवळजवळ आम्ही 95 पासून 2025 पर्यंत 30 वर्ष आम्ही एकत्रच आहोत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आमच्या दोघांमध्ये कॉमन आहेत. प्राथमिक शिक्षण लांबोटी या ठिकाणी झालं आणि DEDला प्रथम आमची भेट झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही सदैव एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि मैत्री टिकून आहे. खरं सांगायला गेलं तर एवढी स्मरणशक्ती लाभलेला हा माझा मित्र मी पहिल्यांदा जेव्हा पाहिला त्याचं कारण असं की ज्यावेळेस आम्ही DEDला होतो याला 2 दिवसांत जर विचारलं किंवा दुपारी 12 वाजता कॉलेज सुटल्यावर जर विचारलं सकाळी कोणत्या गाडीत आला होता, गाडीचा नंबर त्याचा पाठ असा STचा. 2 दिवसांत जर विचारलं बुधवारी कोणत्या गाडीमध्ये आला होता तू, गाडी नंबर काय, तरी त्याचा नंबर पाठ असायचा. किंवा त्याला विचारलं या वेळेला सोलापूरहून पंढरपूरला येणारी गाडी जी आहे कोणती गाडी येते, गाडीची पाठी त्याला माहित नाही, गाडीचा नंबर माहित आहे, ह्या नंबरची गाडी पंढरपूरला यावेळेस निघते आणि इकडून गाडी तिकडे यावेळेस जाते. म्हणजे अशी स्मरणशक्ती प्रचंड असणारा हा आमचा मित्र. खरं तर मराठी विषयाची आवड त्याच्यामुळं शब्दावरती प्रभुत्व चांगलं मिळवलं. आम्ही त्यांना प्रेमाने शब्द प्रभू म्हणतो. कारण का बोलताना सुद्धा अलंकारिक भाषेमध्ये बोलणं हा त्याचा गुणधर्म आहे. सहज जरी बोलायचं म्हणलं तरी तो अलंकारिक भाषेत बोलतो. त्यामुळे आम्हाला कधी कधी मित्रांना आमच्यातल्या काही मित्रांना गैरसमज होतो की आमची चेष्टा वगैरे करतो का काय, पण चेष्टा नाही. हा अलंकारिक भाषेमध्ये बोलण्याचा तुमचा हा गुणधर्म आहे आणि तो आमच्यासाठी खरंच खूप छान आहे असं मला वाटतं. अतिशय संवेदनशील एखादं वाक्य जर बोललं तर का लागून घेईल मनाला अशी आम्हालाच भीती वाटते. पण बोलताना सुद्धा आम्हाला जपून बोलावं लागतं. असा अतिशय संवेदनशील हा मित्र आहे. त्याचप्रमाणे उपक्रमशील सुद्धा आहे. आपण जर बघितलं तर SS चटे नावाचा YouTube चॅनल आहे. त्या SS चटे नावाच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून अनेकांना आपलं जे चालू काम आहे, आपली प्रसिद्धी आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते करतात. हे फक्त बाहेरच्या लोकांसाठीच नाही, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा छंद आहे.
युट्यूब चॅनलला त्यांचे अनेक सबस्क्रायबर सुद्धा आहेत. या सगळ्याबरोबर त्यांचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे उत्तम असे उत्कृष्ट असे सूत्रसंचालक आहेत. अतिशय उत्तम सूत्रसंचालनाला दिल्यानंतर आपण काहीच बघायची गरज नाही, काही सांगायची गरज नाही. सगळी माहिती गोळा करून कार्यक्रम संपेपर्यंत सूत्रसंचालन अतिशय उत्तम असं करणारा हा आमचा मित्र. त्यामुळे तो उत्तम सूत्रसंचालक सुद्धा आहे. एक खास गुणधर्म त्याच्यातला अजून एक सांगा असं वाटतं, नवीन मित्र जोडणे हा त्याचा खास गुणधर्म आहे. खरं तर वयाच्या ठराविक टप्प्यानंतर मित्र जोडणं अवघड जातं, कारण मैत्री पूर्वीच्या मित्रांशी घट्ट झालेली असते आणि नवीन मित्र जोडत असताना तेवढी मनं आपली लवचिक राहिलेली नसतात. परंतु याचं मन अजून सुद्धा संवेदनशील असल्यामुळे लवचिक आहे. नवनवीन मित्र आता सुद्धा या टप्प्यामध्ये जोडण्यात त्यांना आवडते. त्याचबरोबर जुने मित्र आपल्यापासून दूर जाणार नाहीत याची मात्र तो उत्तम काळजी घेतोय. त्यामुळं हा गुणधर्म त्याला आम्हाला खूप आवडतो. असा हा माझा मित्र. आम्ही 30 वर्षापासून एकत्र आहोत आणि आता तरी म्हटल्याप्रमाणे मित्र वडिलांमध्ये गारव्यासारखा, मी उलट म्हणतो जरा मित्र गारव्यामध्ये सुद्धा वरव्यासारखा पाहिजे. थंडी वाजायला सुद्धा उभ देणारा मित्र पाहिजे. हे दोस्ती तुटाई गारव्यासारखा अजून चांगला नाही. हे दोस्ती तुटाई नाही म्हण गाणं तू म्हटलं तरी तुटणार नाही. धन्यवाद. तो गाणं उद्या या सर्व पहा, मग जाता जाता तुम्ही आला, आता आम्ही आवर्जून तुम्हाला बोलवून घेतलेला आहे. आपलं या ठिकाणी डोंगे सर आलेलं आहे. डोंगे सरांचं या ठिकाणी स्वागत.